क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, फिर से कहो, कहती रहो, अच्छा लगता है। क्या तू खूब घर बैठे लगती हो, चेक होता बड़ी मॅडम सुंदर को 7 लाख दिखती हो. होता पिक्चर ओळखा तुमचं, तुम्ही कुठला आहे ते? सुरेश गुमाने चला म्यूट करून बोला ना. त्यांचं लक्ष सुद्धा नाही. सुमित सर ऑल म्यूट टाका. चला मी बघा, टाकते आपल्याला थांबा. टाकतो ते सुंदर दिसायला आहे की नाही सगळ्यांनाच आवडते. महिला मंडळ तुम्हाला सर अनम्यूट करा. हा, सुंदर दिसायला सगळ्यांना आवडत असते. महिला मंडळ तुम्हीच नाही, पुरुषांना सुद्धा प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसायला आवडत असते. आता ही चेहऱ्याची सुंदरता वगैरे आहे की नाही, तर ती मनाची सुंदरता वगैरे तो आणखीन भाग वेगळा आहे. पण आता आपण इकडं काया सुंदर दिसणं, आपण जे दिसतो बघ ना चेहरा वगैरे, फक्त आता हे फ्युल इन्फॉर्मेशन आहे. त्याचं नाव आहे HN स्किन बुस्टर. आता दिसायचं म्हणजे तुमची स्किनच्या संदर्भातलंच ते आहे. टू बूस्ट युअर स्किन, तुमच्या स्किनचं कसं आरोग्य चांगलं राहील. मग ते फक्त चेहऱ्या संदर्भात आहे काय नाही आहे, तुमचं संपूर्ण शरीर. लक्षात आलं, आपलं अंग जे आहे ते संपूर्ण स्किन न झाकलं गेलेलं आहे. मग संपूर्ण चेहऱ्याची किंवा तुमच्या अंगाची जी स्किन आहे, तर त्या संदर्भातलं हे उपयोगी पडणारं HN स्किन बुस्टर हे आजच्या आपल्या फ्युलचं नाव आहे. तर आपल्याला बघा, आता नेहमीप्रमाणे मी तुम्हाला जे इन्फॉर्मेशन, न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे त्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते नेहमीप्रमाणे सांगतो. सॅचेट फॉर्म मध्ये असते. 10 ग्रॅमचं एक सॅचेट असते, 30चा एक बॉक्स असतो. तर एका 10 ग्रॅमच्या सॅचेट मध्ये काय असते त्याच्यामध्ये, तर एनर्जी जी असते की नाही, एनर्जी लेवल किती 34.40 कॅलरीज असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रोटीन असतं त्याच्यामध्ये 4.60 ग्रॅम प्रोटीन असतं. टोटल कार्बोहायड्रेट 4 ग्रॅम असतात. शुगर त्याच्यामध्ये 0.40 ग्रॅम असते, 0.40. डायटरी फायबर त्याच्यामध्ये काही असत नाही. टोटल फॅट्स त्याच्यामध्ये कोणते असत नाहीत. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत. व्हिटॅमिन B2 आहे 0.80 मिलीग्रॅम. त्याच्यानंतर B3 व्हिटॅमिन आहे 10 मिलीग्रॅम आहे. व्हिटॅमिन B6 आहे 0.80 मिलीग्रॅम आहे. व्हिटॅमिन सी आहे त्याच्यामध्ये 20 मिलीग्रॅम आहे. 20 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी आहे. बायोटीन म्हणून आहे 18 मायक्रो मिलीग्रॅम. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे त्याच्यातला इन्ग्रेडियंट आहे कोलेजन पेप्टाइड. कोलेजन पेप्टाइड 5.45 ग्रॅम आहे त्याच्यामध्ये. तर हे त्याचं 10 ग्रॅम जे आहे त्याच्यामध्ये हे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये असतात. आता याच्यातले त्याची माहिती कसं त्या उपयोगी पडते मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. याचा जो फ्लेवर आहे की नाही, तर तो ऑरेंज फ्लेवर असतो. डिलिशियस एकदम ऑरेंज फ्लेवर मध्ये येतं. आपल्या रेग्युलर पाण्यात न घेता असतं, गरम पाण्याची गरज नसते. आपल्या नेहमीच्या पाण्यात न ते केव्हाही तुम्ही ते घेऊ शकता. एक सॅचेट पाण्यामध्ये टाकायचं, चमच्यानं हलवायचं आणि ते केव्हाही, त्याला सकाळी घ्या दुपारी घ्या असं नाही आहे. आपल्या शेक मधनं वगैरे ते घ्यायचं नसतं, स्वतंत्र पाण्यामधनं घ्यायचं असतं किंवा ऍप्रेस मध्ये टाकून वगैरे घ्यायचं नाही. 5 ग्रॅम हायड्रोलाइज्ड फिश कोलेजन, ते माशापासून काढलेलं आहे. विशिष्ट जातीचे ते मासे असतात, तर त्याच्यापासून ते हायड्रोलाइज्ड फिश कोलेजन. आता हे हायड्रोलाइज्ड काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता कोलेजन जे आहे की नाही, कोलेजन एक प्रोटीनचा प्रकार आहे. आपल्या शरीरामध्ये प्रोटीनचा तो प्रकार असतो प्रोटीनचा. आणि ते स्किनला आहे की नाही, आपल्याला स्किन, आपल्या संपूर्ण शरीर, संपूर्ण अंग आपलं स्किन न झाकलेलं, त्याच्यामध्ये हे कोलेजन प्रोटीन असतं, तुमच्या स्किन मध्ये असतं. तर ते तुमचे स्किनचं आरोग्य जे आहे की नाही, तर ते चांगलं राहण्यासाठी तर त्याचा उपयोग झालेला दिसून येतो. हे स्किन HN स्किन बुस्टर जे आहे ते. आता त्याच्यामध्ये बघा काय काय रिच सोर्स आहे. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी आहे ना, हे वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे ते पाण्यात विरघळतात. लक्षात आलं. आणि ते साठवून ठेवता येत नाहीत. आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी हे स्टोअर करता येत नाही. म्हणजे ते तुम्ही डेली बेसिस वरती घेतला ना तरच ते तुम्हाला उपयोगी पडतात. नाहीतर बॉडी कसं आहे, व्हिटॅमिन डी बॉडी स्टोअर करते, व्हिटॅमिन ई स्टोअर करता येते बॉडीला, ते फॅट सोल्युबल आहे. तर जे फॅट सोल्युबल असतात ना, तर ते बॉडी व्हिटॅमिन ए, सी आणि ई फॅट सोल्युबल, व्हिटॅमिन ए, डी आणि ई ते फॅट सोल्युबल आहे. लक्षात आलं. तर ते बॉडी स्टोअर करते. म्हणजे तुम्ही रोज ते जेवणातनं नाही गेले तरी ते तुम्हाला आधी खाल्लेलं ते स्टोअर केलेलं असतं, ते बॉडीला वापरता येत असतं. पण डेली बेसिस वरती व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी हे तुम्हाला बॉडी कांट स्टोअर इट, ते स्टोअर करता येत नाही, तुम्हाला रोज घ्यावं लागतं. आणि आपल्या शरीरामध्ये 70 ते 75% पाणी आहे, तर ते पाण्यात विरघळणारे आहे. तर आता हे रिसर्च आहे, लक्षात घ्या. हे कुणी तयार केलं, काय केलं, 350च्या वर
त्याच्यामध्ये सायंटिस्ट वेगळे, डॉक्टर वेगळे, डायटिशियन वेगळे, म्हणजे कंपनीचं हे रिसर्च हे प्रोडक्ट आहे. लक्षात आलं? तर हे तुम्हाला कसं उपयोगी पडतं, त्याच्यामधले जे उगीच काहीतरी त्याच्यामध्ये बी टाकलं, व्हिटॅमिन सी टाकलं असं नाही. प्रत्येक त्याच्यामध्ये ते रिसर्च करून, ते संशोधन करून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत इन्ग्रेडियंट्स. तर त्याच्यामध्ये आता हे जे व्हिटॅमिन बी आहे की नाही, हे बी बी व्हिटॅमिन काय आहे लक्षात आलं? आपल्या फॉर्म्युला 1 मध्ये पण आहेत बघा. आहेत किती बी व्हिटॅमिन आहेत बघा. मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट मध्ये सुद्धा बी व्हिटॅमिन आहेत बघा. तर त्याचा रोल तिकडे जो असतो की नाही, तर बी व्हिटॅमिन जर आपल्या याच्यामध्ये असेल ना, तर तुम्ही जे कार्बोहायड्रेट खाता, सिंपल कार्बोहायड्रेट आहेत ना, तर ते नंतर तुम्हाला पचतात की नाही, तर त्यावेळी ते त्यांचे चरबीमध्ये न रूपांतर होता ऊर्जेमध्ये कन्वर्ट व्हायची जी प्रोसेस असते, तर तिथे ते उपयोगी पडतात. म्हणून फॉर्म्युला 1च्या डब्यामध्ये बघा किती बी व्हिटॅमिन आहेत. मल्टीव्हिटॅमिन बघा बी व्हिटॅमिन किती आहेत, आणि ते रोज जर घेतले तर आपण जे कार्बोहायड्रेट खातो तर ते ऊर्जेमध्ये कन्वर्ट व्हायला त्याची मदत होत असते. तर तिथं त्याची ऍक्शन आहे. आता इथं काय, तर इथं हे बी व्हिटॅमिन आता मी सांगितलं ना, B2, B3, B6 वगैरे का टाकलेलं आहे, तर ते रॅपिड ऍब्सॉर्प्शन, म्हणजे ते जलद गती नाही की नाही, तर तुम्हाला ते बॉडीला ऍब्सॉर्ब करता आले पाहिजे. लक्षात आलं? आणि म्हणून त्याच्यामध्ये ते बी व्हिटॅमिन, कोलेजन पेप्टाइड जे आहे की नाही, तर ते जे प्रोटीन आहे कोलेजन पेप्टाइड, लक्षात आलं, तर त्याचं ऍब्सॉर्प्शन लवकर झालं पाहिजे. जर ते वेळ लागला तर ते तुम्हाला ते तसंच बॉडीतनं बाहेर जाऊ शकतं. लक्षात आलं? आणि म्हणून तो ऍब्सॉर्प्शन पिरियड, शोषून घेण्याचा जो कालावधी आहे, तर तो बूस्ट होण्यासाठी, त्याची गती वाढण्यासाठी त्याच्यामध्ये ते व्हिटॅमिन बी जे आहेत की नाही, तर ते टाकलेले आहे. आता व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये काय, व्हिटॅमिन सी वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, पेशी लेवलचा कचरा तो तयार होतच असतो. लक्षात आलं? तर तो तयार म्हणजे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी व्हिटॅमिन सी ची असते, आणि ते कोलेजन पेप्टाइड सोबत ज्यावेळी ते जातं, तर त्यावेळी तुमचे जे नको असलेले घटक असतात, फ्री रॅडिकल, तर ते तुम्हाला हे करण्यासाठी ते व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. लक्षात आलं? तर हे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी चा त्याचा रोल सांगितला का त्याच्यात ते टाकलेलं आहे. आता हे हायड्रोलाइज्ड फिश कोलेजन. आता हायड्रोलाइज्ड म्हणजे काय, ती एक प्रोसेस आहे. लक्षात आलं? हायड्रोलायझेशन ही प्रोसेस असते. तर हे मासे जे असतात ना, त्यातले कनेक्टिव्ह टिश्यू असतात, कनेक्टिव्ह टिश्यू, तर ते काढले जातात, आणि त्याच्यातनं त्याचा एक्स्ट्रॅक्ट, कोलेजन पेप्टाइडचा त्याच्यातनं तो एक्स्ट्रॅक्ट काढला जातो. आणि मग ती ही जी प्रोसेस असते की नाही, त्याला काय म्हटलंय, हायड्रोलायझेशन कोलेजन पेप्टाइड, हे त्याच्यातनं काढलेलं. लक्षात आलं? कोलेजन पेप्टाइडची विशेषता काय, आता हे तुमच्या स्किनसाठी आपल्याला जे उपयोगी पडतं की नाही, तर त्याची विशेषता काय आहे, ते तुम्हाला काय करतं, ब्लड मध्ये तुमच्या जलद गतीनं ऍब्सॉर्ब होतं रक्तामध्ये. शेवटी आपण जे काय खातो की नाही, तर ते ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब झालं पाहिजे, आणि ते रक्ताच्या माध्यमातून ते तुमच्या पेशीपर्यंत पोहोचलं जातं. आणि मग ते एकदा तुमच्या पोटात गेल्यानंतर आहे की नाही पाहिजे, तर त्याचं रॅपिड ऍब्सॉर्प्शन, तुमचं डायजेशन, ऍब्सॉर्प्शन, ही जी गती वाढली पाहिजे की नाही, आणि म्हणून मग त्याला ते हायड्रोलाइज्ड ती प्रोसेस वगैरे ती केली जाते. लक्षात आलं? म्हणजे किती संशोधन पूर्वक ते आपल्याला केलेलं आहे बघा. ते जर जास्त वेळ जर तुम्हाला पचायला, ऍब्सॉर्प्शन व्हायला जर वेळ लागला, तर ते बॉडीला तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकत नाही, किंवा कमी उपयोग. म्हणून मग काय केलेलं, त्याच्यामध्ये ते बी वगैरे टाकलेले आहेत. हे हायड्रोलाइज्ड ही प्रोसेस करून ते जे हे असतात कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यातनं ते कोलेजन पेप्टाइड काढलेले जातात. गरम पाणी तिथं कधी वापरायचं नाही. हे जे घेताना आपलं नॉर्मल पाण्यातच ते घ्यायचं असतं. आणि ते ऑरेंज फ्लेवरचं आहे, मी तुम्हाला सांगितलं. आता बघा, आता हे कोलेजन जे असतं की नाही, तर 30% आपली जी स्किन आहे, तर त्याच्यामध्ये हे कोलेजन पेप्टाइड असतं. प्रोटीनचा प्रकार आहे. आपल्या संपूर्ण बॉडीवरती स्किन आहे, 30% त्या बॉडीच्या ह्याच्यामध्ये कोलेजन प्रोटीनचं त्याच्यामध्ये ते असतं. आणि बघा, वय होईल की नाही, वय बाहेर पडले, बाहेर बहुतेक. 2 मिनिट वेट करो. वय होईल तसं दर वर्षाला 1% कोलॅजिन कमी होतं. शेट्टी येतोय, सर बघा. आवाज येतोय, येस, आवाज येतोय. येतोय शेट्टी सर. ओके. हा, तर बघा, हे 30% कोलेजन तुमच्या स्किन मध्ये असतं की नाही, तर आपल्याला वयाच्या, बघा वयाच्या किती, मी तुम्हाला सांगतो, 25 वर्षानंतर, आता इथं 25 वर्षाच्या, येतोय आवाज बरोबर?
अगदी व्यवस्थित, आवाज येतोय सतीश? अगदी हा, बरोबर ओके ओके. येतोय. हा, हा 25 वर्षाच्या 25 वर्षाच्या खाली कोण असतील बघा, 25 वर्षानंतर कोलेजन पेप्टाइड हे जे असतं की नाही, कोलेजन हे आपलं कमी व्हायला सुरुवात होते. 25 वर्षानंतर ती सुरुवातच होते आणि दरवर्षी हॅपी बर्थडे करता की नाही, दरवर्षी तुमचं 1% कोलेजन पेप्टाइड हे कमी होत असतं स्किन मधलं. आणि म्हणून बघा, प्रत्येकाची वय वाढेल तसं स्किन येस, आणि बाहेर. दुसऱ्याला कनेक्ट होतो सतीश जावरेच्या त्याला address व्हिडिओ ऑफ करून पण बोला. येस, त्यांनी बाहेर आहेत आणि शेटे सर, वैशाली जावरेंच्या डिव्हाइसला आहे ना तुम्ही? जरासं त्याला व्यवस्थित ठेवा, ते तिरकं बसलंय. हा, येस, पोस्ट केले मी त्याला. ओके. येस, हा, चला. तर वयाच्या 25 वर्षानंतर मी सांगितलं, तुमचं दर वर्षी 1% कोलेजन आपलं हे कमी होत असतं आणि म्हणून वय वाढेल तसं आपलं कसं स्किन ही रफ होत असते. आता कोलेजन मध्ये सुद्धा त्यांनी 28 वेगवेगळे प्रकार आहेत, 28 वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यात 4 महत्वाचे आहेत. लक्षात आलं? आता तिथं आपल्याला फार डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाही. तर वय वाढेल तसं स्किनची लवचिकता कमी होते, इलॅस्टिसिटी कमी होते आणि मग ते तुमचे लूज पडते स्किन आणि सुरकुत्या वगैरे पडत असतात. तर आता हे कशामुळे होतं तुम्हाला सांगतो. वय वाढेल तसं हे होणारच आहे, वयाप्रमाणे की नाही होणारच असतं. तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये, आपण हे सूर्यप्रकाशामध्ये दुपारचं जे ऊन असतं की नाही, तर तिथं आपण जेवढं तुम्ही असणार आहे, तिथं अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, प्रामुख्याने दुपारच्या कडक उन्हामध्ये. तर त्या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे आपली स्किन काय होत असते, तिथं त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो. आपली आत्ताची सध्याची जी लाईफस्टाईल आहे की नाही, ही अनहेल्दी आहे. हे फास्ट फूड, जंक फूड, अमुक तमुक वगैरे आपण जे खातो की नाही, तर ते. नंतर डायबिटीजच्या लोकांचं बघा, साखरयुक्त पदार्थ जर जादा असतील तर त्यांना आपली स्किन लवकर खराब होत असते. आणि म्हणून आपण व्यवहारामध्ये सुद्धा बघतो बघा, डायबिटीज ज्यांना आहे, लक्षात आलं, तर त्यांची सुद्धा स्किन किती रफ असते. तर इथं काही टोबॅको वगैरे जे खातात, सिगरेट स्मोकिंग वगैरे बघा, तर हे इथं काय आहे, तर ते त्याला आपल्याला जो रिझल्ट यायला पाहिजे, तर ह्या गोष्टी त्याला मागं खेचतात. म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला सिगरेट, तंबाखू, तर ते तुम्हाला इथं स्किनच्या इथं रिझल्ट देताना त्या गोष्टी थोड्याशा अडथळा करू शकतात. म्हणजे तिथं ते आपल्याला काय करायला पाहिजे, तिथं ते पाळायला पाहिजे पथ्य, की आपल्याला हे पोटात न गेलं, साखर म्हणा किंवा काही नाही, हे टोबॅको किंवा काय आपली लाईफस्टाईल जी अनहेल्दी असते, अनहेल्दी पदार्थ खातो, फास्ट फूड, जंक फूड, तिथं हे रिझल्ट येताना थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून मग स्वतःची फॅमिली तुम्हाला गाईड करते बघा, काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, तर ते अत्यंत महत्वाचं असतं तिथं. तर आता आपल्याला ह्याचा जो आहे 30 डे मनी बॅक गॅरंटी वगैरे कंपनीने त्या ठिकाणी दिलेली आहे. तिथं लहान मुलांना वगैरे हे द्यायचं नाही आहे, गरोदर वगैरे स्त्री असतात तर त्यांना नाही आहे. तर विशेष या ठिकाणी एक दक्षता याच्यामध्ये कंपनीने दिली आहे. ॲलर्जी प्रॉब्लेम असणारे व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचं नसतं, किंवा जे यातले एक्सपर्ट आहेत, तज्ञ आहेत. आता आम्ही बघा याचा सगळा अभ्यास केलेला आहे आणि कंपनीने पण त्याच्यावरती लिहिलेलं आहे. तर ही वॉर्निंग आहे की बाबा आपल्याला काळजी काय घ्यायची आहे. वॉर्फारिन म्हणून एक टॅबलेट आहे, वॉर्फारिन ड्रगचं नाव आहे, लक्षात आलं. ब्लड रक्त गोठतं की नाही त्याकरता ते दिलेलं असतं. अँटीकोअग्युलंट मेडिकेशन, म्हणजे हे जर औषध चालू कोणाला असेल तर त्यांनी हे स्किन बुस्टर आहे की नाही गायडन्स खाली घ्यायचं असतं, तज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते घ्यायचं नसतं. लक्षात आलं. म्हणजे कंपनी या ठिकाणी पूर्ण काय करत असते, काळजी घेत असते. 240 पाण्यामधून आपल्याला हे जर आपण रोज एक सॅचेट जर घेतलं की नाही, तर तुम्हाला तुमचे संपूर्ण स्किन जी आहे की नाही, तर ती हे रेग्युलर घ्यावं लागतं. लक्षात आलं. नाहीतर कधीतरी मी घेतलं वगैरे, तेवढं लग्नाचा कार्यक्रम आहे, आता माझं लग्न ठरलंय आणि मग तेवढंच मी महिनाभर आधी घेतो असं नाही आहे. माझा सप्तधातू कुणी विषय मांडला ऐकला होता, तरी आपण खातो ना, रोज खातो ना, तर ते सूक्ष्म रूपानं मी आता काहीतरी स्किन बुस्टर चालू केलो आणि मला 8-15 दिवसामध्ये तुम्हाला लगेच रिझल्ट दिसेल असं नाही आहे. की जेव्हा तुम्ही रेग्युलर घेत राहता, तर हे 7 धातूमध्ये रस, रक्त, मांस, अस्थी, पंजा, शुक्र एकातनं एक कन्वर्ट होत
ते तुम्हाला लागू पडतं आणि मग तुम्हाला तो काय होतो रिझल्ट त्या ठिकाणी यावा लागतो. लक्षात आलं? आणि म्हणून मग तुम्हाला हे काय आपण इतर वेळी सुद्धा जे काय खातो की नाही, हे अनहेल्दी त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे. आणि एक सॅचेट जर तुम्ही रोज जर घेतला की नाही, मस्त तुम्हाला तुमची स्किन आहे. वय आता बघा मी सुद्धा आहे की नाही कसा छान दिसतो की नाही, तर ते पण राज त्याचा आहे. मिलिंद पाटलांचा पण रिझल्ट आहे की नाही, किती तर महिला मंडळ तुम्ही नाही, पुरुषांना पण इतर रिझल्ट त्याचा आहे. लक्षात आलं? तर हे आपल्या कोलेजन पेप्टाइड हे कमी होत असतं. स्किन आपली सगळ्यांना छान दिसायला आवडत असतं. तर हे रोज एक सॅचेट जर तुम्ही घेतला तर तुमची स्किन कधी त्या ठिकाणी वय वाढलं तरी खराब त्या ठिकाणी दिसणार नाही. आता आणखी याच्यामध्ये बघा तुमच्या हे जे आहे की नाही, तुमच्या नखांचं सुद्धा आहे की नाही, कोलेजन पेप्टाइडचं आहे की नाही, तर ते कुठे आहे बघा. तुमच्या केसांना सुद्धा ते उपयोगी पडतं. तुमच्या नखांना सुद्धा आहे की नाही, आपलं प्रोटीन तुमच्या केसामध्ये आणि नखामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. लक्षात आलं? तर तिकडे सुद्धा तुमचे नख आणि तुमचे केस स्ट्रॉंग होण्यासाठी सुद्धा हे उपयोगी पडतं. तुमचं कॉन्सन्ट्रेशन असते की नाही, अलर्ट अलर्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन व्हायला वगैरे, तर तिथं त्या कोलेजनचा रोल असतो. लक्षात आलं? कोलेजन त्या प्रोटीनचा रोल असतो. एकाग्रता होत नाही किंवा काय. तुमची एनर्जी असते ती लेव्हल खाली जाते बघा एनर्जी. आता आपण एनर्जी ड्रिंक घेतो, फ्रेश एनर्जी ड्रिंक घेतो, तर तो त्याचा ऍक्शन असते ती वेगळी असते. पण कोलेजनचा रोल असतो. लक्षात आलं? तर ते जर कमी पडत असेल त्यांनी तर तुमची एनर्जी लेव्हल कमी राहत असते. मग इथं आता जे रेग्युलर बाकीचे जे घेतो आम्ही तर एनर्जेटिक का दिसतात? तर ह्या प्रत्येक हे जे न्यूट्रिशन असतात तर त्याचा रोल असतो. ग्लायसिन लक्षात आलं, एक अमायनो ऍसिड असतं. तर ते काय करतं तुमचं डिटॉक्सिफिकेशन. लक्षात आलं? तर ते त्याचा रोल असतो ग्लायसिन. ते त्या तुमच्या कोलेजनच्या ह्याच्यामध्ये असतं. तर ते प्रमोट तुमचं काय डिटॉक्सिफिकेशन म्हणजे तुमचे नको असलेले घटक टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी या सगळ्याचा उपयोग असतो. आणि मग हे कंपनीचं काय रिसर्च आहे. आणि हे जेवढे आपण रोज घेतो की नाही पाण्यातनं घ्यायचं असतं. लक्षात आलं? तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा याचा दुष्परिणाम वगैरे काही नाहीये. छान आपल्याला दिसायला मी पहिला गाणं म्हटलं ना, क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो. महिला मंडळ तुम्हाला आणि पुरुषांना पण या ठिकाणी सगळ्यांना छान दिसायला आवडत असतं. आणि रोज एक सॅचेट घेतलं तर शेवटपर्यंत तुम्हाला तुमची स्किन छान पाहिजे आहे. कुणाला आपल्याला दिसायला सगळ्यांना आवडतं तर स्किन चांगली पाहिजे असेल तर तुम्हाला हे बाकीचे पण मी सांगितलं या गोष्टी जर तुम्ही हे पाळला तर मस्त दिसेल तुम्हाला छान. तर रोज एक सॅचेट गायडन्स खाली. ओके मॅडम? चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण विजय शेट्टी सरांसाठी. कारण कसं माहिती का आता सीझन चालू झाला. ऍक्च्युली लग्नाचाच सीझन चालू आहे. आता आमच्या घरात लग्न आहे म्हणजे सगळ्या दुनियेतच लग्न आहे असं आपण गृहीत धरायला पाहिजे. मग आपल्याला या सीझन मध्ये ऍक्च्युली खरंच हे आयुष्यभर घ्यायचंय का घ्यायचंय आदर्श अवस्था आहे. पण त्याच्यासाठी लोकांना मदत करावी लागते. खूप लोकांना मदत करतायत. पण तुम्ही जसं खाता तसंच दिसता. तुम्ही जसं खाता तसा विचार करता. तुम्ही जसं खाता तसं तुमचं मन तयार होत आहे. मग आपल्याला एखादा प्रोग्राम आहे माझ्या घरी तर मग पार्लरला गेलं तर पार्लरचा इफेक्ट काय आयुष्यभर राहतो का? नाही. पण आपल्या घरी जर एखादा प्रोग्राम असेल आणि तुम्हाला वाटलं की आता मला 1 महिना चालू करायचंय, 2 महिने मला चालू करायचंय, 100% कोचचा गायडन्स खाली तुम्ही चालू करू शकता. कारण त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच दिसतो. स्वराला जर वाटते माझी स्किन छान दिसायला पाहिजे म्हणून तर चालू केलं असणार आहे, काय माहिती बाकीच्या गोष्टी. पण खूप छान इफेक्ट भेटायला लागतो. कारण आता मुग्धाचं लग्न आहे. मुग्धानं चालू केलंय बघा 2 महिने आधीच चालू केलंय. कारण कसलं बिर्लरवाली काय नाही आहे. म्हणजे आधीच सगळे जी